चपराक प्रकाशनाच्या वतीने आयोजित केलेल्या काव्य फुले या कविता संग्रहाचा लोकार्पण समारंभ आणि या समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा क्रांती ज्योती हा एक पात्री प्रयोग या ठिकाणी सादर होत असताना आज चपराकने विशेषतः घनश्याम पाटलांनी माझ्या जीवनावर एक विशेष अंक या ठिकाणी प्रकाशित केला आणि खऱ्या अर्थाने मला जीवन कळालं आणि तेही या कार्यक्रमामध्ये आदरणीय साहित्याचे गाडे अभ्यासक मिलिंदजी जोशी सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित चपराकवर प्रेम करणारे सगळे श्रोते। खरं तर घनश्याम पाटील पुणे महानगरपालिकेमध्ये मी नगरसेवक असताना त्यांची माझी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात आम्ही पडलो आणि घनश्याम पाटलांना त्यांनी माझ्यात काय पाहिलं, मला या चपराकचं माझं काय मी साहित्यिक नाही काय नाही, पण मला चपराकचं सल्लागार केलं। मी काय सल्ला दिला मला माहिती नाही, परंतु एकमेकांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर एकमेकांच्या मानसिकतेतून जे घडतं ते अतिशय चांगलं घडतं। या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो, पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरीनंतर ज्या महानगरपालिकेत नोकरी केली त्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होण्याचा मान बानेरकरांनी बालवडकरांनी दिल्यानंतर प्रवासाला राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि अतिशय फार कमी काळ मला नगरसेवक पदाचा मिळाल्यानंतर योगीराज पतसंस्थेची स्थापना 30 वर्षापूर्वी गगनगिरी महाराजांच्या शुभास्ते केली आणि योगीराज पतसंस्था स्थापल्यानंतर खऱ्या अर्थाने या योगीराज पतसंस्थेचं कार्यक्षेत्र पुणे जिल्हा एवढं मर्यादित आहे आणि कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन आम्ही सामाजिक बांधिलकीची चळवळ उभी केली। महाराष्ट्रभर जे नामांकित समाजसेवक आहेत, प्रकाश आमटे, मकरंदजी अनासपुरे, नाना पाटेकर, या सर्वांना पुरस्कार दिल्यानंतर या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो। योगीराज भूषण पुरस्काराला प्रकाश आमटेंना ज्यावेळेस पुरस्कार दिला त्यावेळेस देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यावं आणि योगीराजचं कौतुक करावं। योगीराजची उंची वाढत गेली आणि आम्ही दरवर्षी योगीराज भूषण पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांना, मग हनुमंतराव गायकवाड बीयूजीचे त्यांच्यापासून तर मकरंद नाना पुरे, अजय अतुल या सगळ्यांना पुरस्कार दिले आणि योगीराजची उंची वाढल्यानंतर योगीराजच्या कामाची सामाजिक बांधिलकी या ठिकाणी खूप काही वेळ लागेल सांगायला, ते मी त्याच्यात जात नाही, परंतु योगीराज पतसंस्थेच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन केंद्र सरकारने योगीराजला राज्यातील आदर्श पतसंस्था म्हणून पुरस्कार मिळाला। तो पुरस्कार आज या सभागृहाला मी समर्पित करतो आणि एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत या संत विचारधारेतून चाललेल्या पतसंस्था, आध्यात्मिक विचारधारेतून चाललेल्या पतसंस्था त्या आज यशस्वी झाल्यात। त्याचं मूर्तिमंत उदाहरण असेल तर ती योगीराज पतसंस्था या ठिकाणी आम्हाला सांगायला अभिमान वाटतो। काम करताना निस्वार्थीपणे जर काम केलं तर समाज त्या कामाला डोक्यावर घेऊन नाचल्याखेरीज राहत नाही आणि आज चपराकच्या विशेष अंकामध्ये लेख मी पण वाचले नाहीत, मिलिंद सर काय लिहिलेत, कुणी लिहिलेत, परंतु बेलसरताई या व्यासपीठावर आहेत, त्यांनी लिहिलेलं एक फक्त शीर्षक वाचलं मी, भाऊ असावा तर असा। म्हणजे एक बहीण भावाबद्दल काय लिहिते आणि भाऊ काय करतो याचं या ठिकाणी शब्दांकन ज्यावेळी लोकांच्या समोर मांडते तर मी त्या बहिणीला प्रथमतः सलाम करतो आणि योगीराज पतसंस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती घनश्यामजींनी समाजाच्या हातामध्ये दिली। मी घनश्याम पाटील आणि चपराक परिवाराचं ऋण व्यक्त करतो। आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहात, अनेक वक्ते बोलणार आहेत, या ठिकाणी अधिक न बोलता मी सर्वांच्या ऋणामध्ये या ठिकाणी राहून मी माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय तापकीर सर।